सर्वांनी वारकरी मंडळी, आज जो तुम्हा लोकांच्या चरणसेवेचा जो सुयोग आहे, ही प्रवचन रूपी सेवा काय निमित्तानं होत आहे सर्वांना कल्पना आहे. या वर्षीला श्री संत गजानन महाराज आश्रम टाकडी इथून पादुका रूपानं पालखी म्हणजे तालुका बाळापूर जिल्हा अकोला इथून यावर्षी आपण दिंडी सोहळा काढलेला आहे. आणि त्या दिंडी सोहळ्याचा मुक्काम आज देऊळगाव मही ती असणारे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वारकरी संप्रदायाचे आधारीव आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसरण व्हावं हे ज्यांचे आंतरिक तळमळ आहे, जे सुनील महाराज शिंगणे, आज त्यांच्याकडे आपला हा संध्याकाळचा मुक्काम आणि त्या निमित्तानं प्रवचनरूपी सेवा. आता ते स्वतः वारकरीच आहेत आणि महाराज असल्यामुळे त्यानं महाराज तुम्हाला जे करायचं असेल ते करा, कारण वारकरी हा थकून आलेला असतो. पण वारकरीचाही नेम असतो आणि नेम आता वारकरी किती थकला, कारण चालत असताना त्रास होणारच आहे. चालत असताना त्रास होतो आणि प्रत्येकाला आरामाची देखील गरज असते. आरामाची जरी गरज असली तरी मात्र कीर्तन प्रवचन हे करणं, भजन करणं अतिशय महत्त्वाचा भाग असतो ना. कारण महाराज वारकरी असल्यामुळे आपल्या वारकऱ्याचा नियम आहे, याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याचा खावा रसगुल्ला त्याच्या नावाचा करावा कल्ला. त्या नियमानं अनुसरून प्रथमच वर्ष आहे, येताना थोडा उशीरच झाला. आल्या महाराजांना मी माफी मागणार आहोत, कारण प्रवास हा करत असताना आज थोडंसं झालं. या रस्त्याने आम्ही जवळजवळ 30 वर्षापासून येतो, पण आमचा देशमुख बापूकडे पहिलाच मुक्काम असल्यामुळे थोडा तिथून दीडला निघायला पाहिजेत होतं, पण आम्ही 3 वाजता निघालो. ही आमची फार मोठी चूक झाली. म्हणजे गावाच्या जवळ येऊन थांबलं तर काही हरकत नाही, पण दोंडऱ्यामध्ये देखील जवळजवळ 1-1.25 तास तिथे चहा पाण्याला निघून गेलेला आहे. आणि या भागामध्ये पद्धत आहे, दिंडी म्हटलं की लगेच लोक पाठ घेऊन येणार. आमच्या माता भगिनी कुंकू लावणार, पाय धुणार. तर आमच्याकडे ती पद्धत नाही. आले दिला बुक्का लावून रामकृष्ण आले, बाकी नाही. बरं, मग विने करायचे झाले, पालखीवाल्याचे पाय धुणार, पालखीवाल्याला हे लावणार, पालखी खालून जाणार. आणि बायांचा नेम आहे, त्या पादुकाला गंध लावला की लगेच आपल्या कपाळाला लावणार. त्याचा थोडा टाइमपास होत असतो. असो, आणि अशा पद्धतीने महाक्षेत्राच्या महावारीला आपण जात असताना श्री महाराजांकडे आज आपला मुक्काम आहे. तर पंढरपूरच्या विषयी आपण दररोजच बोलत असतो. आज महाराजच असल्यामुळे आणि सर्व जाणकार श्रोते मंडळी असल्यामुळे मी जेवता म्हटले कोणाला तरी म्हटलं आज आपलं भाग्य आहे की आपल्याला एक महाराजांच्या घरचा प्रसाद भेटतो. आणि एवढा प्रसाद गोड होता. महाराज म्हटलं, महाराज आम्ही 5-6 दिवस झाले जेवण करून आलो, पण प्रसाद लय गोड आहे. ते म्हणत आईसाहेबांचं नियोजन आहे. म्हणजे खऱ्या दृष्टीनं आज आपल्याला आईसाहेबांच्या हातचं खाण्याचा योग प्रत्येकाला आलेला आहे. हे आपलं भाग्य आहे. चला, आणि महाराज असताना परमार्थाची आवड आहे. महाराजांना आवड आहे एक महत्वाचं नाही, ताईंना आवड आहे हे महत्वाचं आहे. ताईंना आवड आहे ना, तर महाराजाला लय आवड असली आणि महाराजांच्या घरचं जर मग आदर उपट झालं असतं तर महाराजांनी काय केलं असतं. तुकोबाऱ्याचं प्रमाण देखील आहे, धर्म तयाशीचं घडेरे याच्या स्वाधीन भाग. म्हणजे परमार्थिक माणसाला पत्नी अनुकूल लाभणं हे फार मोठं भाग्य आहे. परमार्थिक माणसाला नाही तर तुकोबाऱ्यापासून जर विचार करू ना आपण, बाहेर तरी कर्कशा. तुकोबाऱ्याचं तर असं लय प्रमाण आपल्याला सापडणार आहे. पण तुकोबाऱ्याला विचारलं का परमार्थ का करतात, म्हणत संसारामध्ये पत्नी अनुकूल नाही म्हणून. नागपूर विचारलं परमार्थ का करतात, ते म्हणत परमार्थामध्ये पत्नी अनुकूल आहे म्हणून. म्हणजे परमार्थामध्ये पत्नी ही अनुकूलता लाभली पाहिजे. महाराज म्हटलं की बरंच तुकोबाऱ्याचे हा जीवनचरित्र सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाणार नाही. असो, आणि अशा पद्धतीने म्हणून महाराजांनी होकार दिला. वास्तविक महाराजांचे कीर्तन आपल्या शेगावला बऱ्याच वेळेला असतात. असत असताना पण मात्र परिचयच नव्हता.
आणि परिचय नसल्यामुळे आज योगायोगाने म्हणजे आज संत भेटती आजी मत तिने धावलो मी चतुर्भुज. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला दिंडी घ्यायचीच होती. सप्त्याची पंगत असतो, बिजेचा कार्यक्रम असतो, अनेक कार्यक्रम असतात, पण दिंडीचा मुक्कामच नव्हता. योगायोगाने या भागातील असणारे उद्धवरावजी नागरे त्यांनी फोन केला महाराजांना की महाराज कोणाकडे तरी मुक्काम द्या. आता परमार्थिक माणसाला कोणाकडे द्या म्हटल्यानंतर तो कोणाकडे जाऊ देईल का? मनात इच्छा होतीच. बऱ्याच दिवशी महाराजांची इच्छा होती की वारकरी आपल्या घरी आले पाहिजे. इच्छेपूर्ती करता भगवंताने त्यांची ते देखील तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतू पुरविसे. हा, कारण आपण मनाच्या जोगे सिद्धी पावे याप्रमाणे महाराजांची इच्छा होती, ताईची देखील इच्छा होती, आईसाहेबांची देखील इच्छा होती. आणि योगायोगाने महाराजांनाच फोन केला. तिथं काय बरेच लोक होते त्यांच्या ओळखीचे, उद्धवराच्या बरेच ओळखीचे नागरिक कंपनीचे, कारण त्यांचं गाव जवळच वाकीला. त्यांचं तर अट्टास होता की आमच्या वाकीला या. म्हटलं आम्ही वाकीला येऊन आमची वाकी करत नाही, कारण वाकीला जाताना आम्हाला म्हणजे तेवढं मलगी, अंसरवाडी, वाकी असं यावं लागलं असतं. त्यांना नकार दिला. महाराजांनी घेतला. चला आणि असंही महाराजांच्याकडे आज हा सेवेचा सुयोग आहे. आजचं प्रवचन नसून महाराजांच्या समोर ही एक परीक्षा म्हणून आहे. त्या अनुषंगाने सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे तो 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे. या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगतात. अर्जुना, तुला जर ज्ञान लागत असेल तर जे ज्ञानाचे तत्वदर्शिनी आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तत् म्हणजे ते विद्या म्हणजे जाणणे, ते ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर संतांकडे जाऊन प्रमुख साधना सांगितली प्रणिपात. आणि वारकरी संप्रदायाची फार मोठी साधन आहे. पाया पडी जन एका लोटांगणी जाती रे, तुका करी प्रणिपात दंडवता आचार्य श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणजे प्रणिपात ही साधना महत्वाची आहे. कारण प्रणिपाताने नम्रता कळते आणि नम्र झालेल्या माणसाला ज्ञान सांगावं. उद्धट माणसाला ज्ञान सांगून फायदा होणार नाही. म्हणजे नाथ महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्याची बोध केसा व्यर्थ आपली वाचा शिनू नाही. क्रोधी आणि अविश्वासी माणसाने माणसाला उपदेश करू नये. आता ही बरीच मंडळी आता सर्व संसारिकच आहे साधारण. आम्ही एक पांढरपाय सोडल्यानंतर पण मात्र आपल्या बोलण्यावर जर आपल्या मुलाचा विश्वास नसेल, आपल्या बोलण्याचा जर आपल्या मुलाला राग येत असेल तर शहाण्या बापाने उपदेश करू नये, सरळ पता घेऊन दिंडीला लागावं. तुमच्या माता बहिणीला जर सांगायचं झालं आपल्या बोलण्यामुळे आपल्या सुनीला राग येत असेल, आपल्या बोलण्यावर आपल्या सुनीचा जर विश्वास नसेल तर शहाण्या सासूने उपदेश करू नये. खुशाल मंदिरामध्ये जाऊन कुठेतरी नामचिंतन करावं, हरिपाठ घ्यावा. हा नेम आहे. ओ भाऊशी बंद करू. म्हणजे क्रोधी आणि अविश्वासी माणसाला करायचं नाही. म्हणून प्रणिपाताने नम्रता कळते. नम्र झालेल्या माणसाला ज्ञान सांगणं. पुन्हा हा प्रणिपाताने सुभाषितकराचं म्हणणं आहे. सकाळी आपण याचा विचार केला. अभिवादनशीलस्य नित्यरुद्धोपी सेविना चत्वारिस्तस्य वर्धन्ते आयु विद्या यश आणि बलाची प्राप्ती प्रणिपाताने होत असतो. त्यामुळे प्रणिपात ही पहिली साधना आहे. संतांकडे गेलं असताना अर्जुना प्रणिपात करायला पाहिजे. प्रणिपात करून प्रश्न करायला पाहिजे. प्रश्न पण थोडा याचा संदर्भ लावत असताना वेगळ्या भाषेमध्ये लावणारा. संतांकडे गेलं असताना प्रणिपात सेवा आणि सेवेनंतर प्रश्न. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा पुढमणी. पुढे ओळी येणारच आहे आपल्याला. जे ज्ञानाचा पुरवठा तिथं सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा पुढमणी. भगवान अर्जुनाशी बोललेले आहेत. जे सेवेनं सेवा झाल्यानंतर प्रश्न करणं महत्वाचं आहे. बरं, प्रश्न करत असताना कोणता प्रश्न करा महाराज आम्ही काय पेरा म्हणून, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नाराय, उसावेची याची वाटे जी जे भेटत आहे असे देव कृपा करील मज. हा योग्य प्रश्न संतांकडे गेल्यानंतर बरेच लोक, पण हा प्रश्न कोणी करतच नाही. तुम्हालाही करत नाही ना मलाही करत नाही. उलट लोक आपल्याला प्रश्न करतात महाराज तुम्ही फार फिरता, आमच्या मुलाला एखादी मुलगी पाहिजे घ्या.
मी लोकांना सांगतो मी माझ्या करता पाहिजे तुमच्या मुलाकरता कुठं पाहत बसू, विनाकारण भानगड करत बसू म्हणून. बरं, साधूनी पाहता, साधू पाहते गुण, तुम्ही संसारिक लोकांना पाहिजे रूप, त्यामुळे मग नाही पाहायचे. हे मला असा भाव सांगायचा आहे, प्रश्न करत असताना त्यांना फूट प्रश्न करायचा नाही. प्रश्न करत असताना योग्य प्रश्न करावा, तर माणसाचा उद्धार होणार आहे. अधिक एक सांगणार मी, प्रश्नाने अधिकारी कळतो, प्रश्नाने अधिकारी कळतो ना. आणि संतांचं ठरलेलं आहे, अधिकार तैसा उपदेश, अधिकार तैसा दहावेला मार्ग. सर्व आपण शेतकरी वर्गातले लोक असल्यामुळे तुम्ही जर प्रश्नच नाही केला, एखाद्या कृषी केंद्रामध्ये गेला, प्रश्नच जर केला, तुम्हाला कोणतं बी देणार आहे, तो कोणता फवारा देणार आहे. एसटी मध्ये बसलात तुम्ही, तुम्हाला तिकीट काढायचं आहे, पण तुम्ही प्रश्नच जर केला नाही तर मग तिकीट कुठलं काढणार. म्हणजे प्रश्न साधे आहे. आपण कोणी याच्यामध्ये गेलं की प्रश्नाने अधिकार घडत असतो. विषयी आहे, पामर आहे, मुक्त आहे, मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे, अन्य अधिकारी आहे, संसारिक आहे, रस्ते आहे, परमार्थिक आहे, अन्य कोण्या अधिकाराचा आहे, हे प्रश्नावरूनच कळते. बऱ्याच वेळेला आपल्याकडे लोक येत असताना, महाराज मोदीचे काही भयथाई करणे, समजून त्याला हा राजकारणी आहे. महाराज यावर्षी पीक पाणी कसं काय, समजून त्याला हा शेतकरी. महाराज सोयाबीनचे भाव, हे व्यापारी आहेत मोठे आमच्या भागात, आमच्या गावचीच ती. मग असं हे जर असलं तर मग ते काय होणार आहे. त्याच्याकरता हा प्रश्नाने हे योग्य प्रश्न करणं अतिशय महत्वाचं आहे. का अर्जुनाने प्रश्न केला, स्वतःचा उद्धार झाला आणि जगाचा उद्धार. परीक्षितीने प्रश्न केला, स्वतःचाही उद्धार झाला आणि समाजाचा देखील उद्धार झालेला. मा भवानीने प्रश्न केला भगवान शिवजीला, ते तहरूमणी ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. त्याला सांगितलं ते तहरूमणीने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन गीता तत्व. मा भगवतीने विचारलं, तुम्ही कोणाचं ध्यान करता, कोणाचं ध्यान करत असता, असा प्रश्न केल्यानंतर भगवान शिवजीने उत्तर दिलेलं आहे, मी गीतेचं ध्यान करतो. गीता कशी आहे, गीता स्त्रीलिंगी झाली आणि स्त्रीलिंगी असल्यामुळे एखाद्या बाईची स्तुती जर समजा आपल्या घरच्या बाईजवळ जर केली तर घरच्या बाईला राग येणार आहे ना. त्याच्याकरता तिथं ज्ञानवर्ण एवढा समन्वय साधलेला आहे. तिथं हर देवी जैसे का स्वरूप तुझे, तू जशी आहेस ना तसंच गीता तत्व आहे. हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. निमा भगवंतीचा प्रश्न केला भगवान शिवजीला उद्धारा करता. त्यानंतर राजा परीक्षितीने केले जो प्रश्न सांगले जो कथा श्रवण करता उद्धरती आणि सोमुखी आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता. हा प्रश्न अर्जुनीशी त्याकरता प्रश्न हा योग्य असला पाहिजे म्हणून इथं सांगितलेला आहे. अर्जुना संतांकडे गेले असताना प्रणिपा प्रश्न आणि सेवा, सेवेने निष्ठा करते. बरं, सेवेने निष्ठा करते आणि सेवेने निष्ठा केल्यामुळे निष्ठावान माणसाला ज्ञान सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आता त्यांच्या सेवेचे प्रकार, त्यांची सेवा कोणाला घडते आणि माणसाने घडते. पण कोण्या माणसाला घडते? माणसं म्हटले की माणसं नाही, माणसाचे प्रकार आहेत. विचारसागरामध्ये माणसाचे 4 प्रकार आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये माणसाचे 3 प्रकार आहेत. तुलसी रामायणामध्ये माणसाचे 9 प्रकार आलेले आहेत. माणसाला पामराला त्याला गरजच नाही. निषिद्ध विषयाचं सेवन करणं हाच त्याचा विषय असतो. मला विषय माणसाला विषय माणसाला देखील करणे विषय. अरे पामर माणूस निषिद्ध विषय सेवन करतो तर विषयी माणूस वीत विषय सेवन करतो. हे जर कळलं नसेल, पामर माणसाला घरचे विषयी माणसाला घरचे भजी आवडतात तर पामर माणसाला हॉटेलीतली भजी आवडतात. दोघांची आवड सारखीच झाली ना, त्यामुळे त्यालाही वाटणार नाही. तुम्हाला मुक्त माणसाला त्याला काय करायचं आहे. जे ज्ञानगंगेनं आले, पूर्णता जेवण्यात आले, शांतीशी आले पालक, काम नाही चौथी याचे ठाई काही देखे अर्जुना प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पाली. एवढी चुळी आपली तर बसते. आता हे सर्व कीर्तनकारच आहेत आमचे. आणि खरं म्हणजे माल कसं झालं, व्यास महर्षी सारखं झालं. उतार अवस्थेमध्ये श्रीमद भागवत लिखाण काम झालं, प्रचार कसं नव्हते कोणी. तसं ह्या आता 55च्या पुढे दिंडी काढली म्हटलं प्रचार. या दोघांचा लय आग्रह होता. चांगले कीर्तनकारक संस्थेचे विद्यार्थी आहेत.
पण मात्र ते कसं, बाबा तुम्ही करा, हे तुम्ही करा म्हटल्यानंतर मग मला एकटं साधं मग आता हिला पुढं करणंच आहे, त्यामुळे आम्ही बोलत असतो. चला मला तिकडे जायचं नाही. सेवेनं निष्ठा करते, सेवेनं अशा या पद्धतीने सर्व घेत असतो. म्हणून अर्जुना संतांकडे प्रणिपात, प्रश्न आणि सेवा, हा म्हणजे जिज्ञासूला त्यांची सेवा करते. कोणा माणसाचे 3 प्रकार तुका म्हणे प्रकाराचे केले 3. राजकीय तमगुणी लोक राजकीय लोकांची सेवा करतात, रजगुणी लोक संसारिक लोकांची सेवा करतात आणि सत्वगुणी लोक संतांची साधूची सेवा करत असतात. त्यामुळे भगवान म्हणजे मनुष्य जीवनामध्ये आला, तरुण अवस्थेमध्ये, सत्वगुणामध्ये, जिज्ञासू अवस्थेमध्ये प्रणिपात, प्रश्न आणि सेवा करेल. काय होणार? उपदेशंती, ते उपदेश करतील. कशाचा करतील? ज्ञानाचा करतील. कोण करतील? ज्ञानाची जी तत्वदर्शने ते करणार आहेत. अशा पद्धतीने या श्लोकाचा थोडक्यामध्ये भाव सांगितला. पुन्हा याचा विचार आपण उपदेशंतीचा विचार करणार आहोत आणि ज्ञानेश्वर दर्शनाचा विचार करणार आहोत. आणि आजच्या दिवशी नाही करणार, योगाला प्रवचनाचा त्यावेळेला आपण बोलणार आहोत. आजची झालेली सेवा श्री व श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्याकडे आपला मुक्काम आहे काय बोलावं, भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं श्री महाराजांच्या जीवनामध्ये दंड आयुष्य लाभो, आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त, अशी समाजाची वारकऱ्याची सेवा त्यांच्या हातून सातत्यानं घडत राहू, एवढीच योगीराज गजानन महाराजच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुका विश्वात्मके देवी मद द्यावे पसाय जे कलाची व्यंकटेशान या सत्कर्मी रसी परस्परे पडो मैत्र दुरितांचे दिव्य जाव विश्वत धर्म सूर्य तो जे वांचल तो ते लाव वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिया अनवरत हो मंडळी सदा कल्पतरूचे हरव चेतना चिंतामणी बोलती जरणव चंद्र मेजे लांछन मदन जेता हे सर्वाई सदा सज्जन सोय किंबवडा सरोसुगी पूर्ण होणी ती लोकी अजय शिवादी गुरुकी अखंडी आठी ग्रंथोपजीवी दुष्ट विजय होवा हेत म्हणे श्री विश्वेश्वराव आवैल दान बसावो येणे वरे दान देवो सुग्या येणे वरे दान देवो सुग्या येणे वरे दान देवो सुग्या पुंडली गौरदा विठ्ठ श्री ज्ञानदेव तुका वही की जय सकाराम समर्थ सद्गुरु श्रीराम सद्गुरु गजानन महाराज की जय.